नमस्कार, संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये बिस्किटाहून खुसखुशीत अशा शंकरपाळ्या आहेत, तोंडात टाकताच विरघळणार आहेत। बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसतात आणि करायलाही खूप सोपी रेसिपी आहे। बघू शकता तुम्ही, मी हाताने फक्त क्रश केलं तर एकदम त्याचा एकदम बारीक भुगा होतो बिस्किट सारखा। तर याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी 1 किलो मैदा मी चाळून घेतलेला आहे आणि 1 ग्लास साखर घ्यायची आहे आणि त्याच ग्लासचं माप आपण पाण्याचं घ्यायचं आहे। 1 ग्लास पाणी घ्यायचे, गॅसवरती आपण हे भांडं ठेवायचे आणि फक्त साखर वितळू द्यायची आहे। ह्याचा पाक करायचा नाही आपण ह्या साखरेचा। आणि हा छोटा चमचा घेतलेला मी, चमच्याची साईज बघू शकता तुम्ही, आणि अर्धा चमचा बरोबर बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि तोच चमचा आपण मिठासाठी वापरायचा आहे। अर्धा चमचा मीठ घ्यायचे आणि हे दोन्ही पदार्थ पिठामध्ये, कोरड्या पिठामध्ये एकदम सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे शंकरपाळ्या खूप छान खुसखुशीत होतात। आणि आता मी तोपर्यंत काय केले, आता साखर पण वितळून होतीये, तोपर्यंत आता मी तुपाचं प्रमाण घेतलेलं आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, हाताने आपण मूठ कशी तयार करतो त्याप्रमाणे हे दोन पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे मी 200 ग्रॅम साजूक तूप गरम करून घेतलेले आहे। आता हे या पिठावर आपण घालायचे आणि हलक्या हाताने, जास्त तूप गरम पण नाहीये, एकदम व्यवस्थित। आता तुपाचं बॅटर जे घातलेलं आहे त्याच्यामुळे पण शंकरपाळ्या खूप छान होणार आहेत। फक्त तुपाचं प्रमाण कमी जास्त करायचं नाही। 1 किलोला बरोबर 200 ग्रॅम तूप घालायचं आहे। वजनी प्रमाण जर बघितलं तुम्ही साखरेचं, तर ती 250 ग्रॅम साखर आहे आणि पाणी जे घेतलेलं आहे ते 250 ml पाणी आहे। व्यवस्थित हे 3 पदार्थाचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित घाला, शंकरपाळ्या खूपच बेस्ट होणार आहेत। आणि आता मी तूप व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घेते। कोरडंच करायचं आहे, नंतर आपण पाण्याचा वापर करायचा आहे। 1 चमचाही याच्यातलं पाणी शिल्लक राहणार नाही, व्यवस्थित अगदी पिठात मिक्स होणार आहे। आणि तूप घातल्यानंतर ह्याचं आपण मूठ करून घ्यायचे आणि हळूहळू, हे पाणी एकदम कोमट आहे, जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे। आणि हळूहळू या पिठामध्ये हे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। फक्त मिक्स करून झालं की ह्याला आपण, या पिठाला 15 ते 20 मिनटं तरी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे साखर जी आहे ती एकदम पिठामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स होणार आहे। आता मी पीठ मळून घेते, एकदम अलगद हाताने पीठ मळून घ्यायचं आहे। आणि हे पीठ आपण गव्हाचं पीठ ज्याप्रमाणे मळतो तसं हे पीठ होणार नाही आहे। तुम्हाला वाटेल हे पीठ असं का दिसतंय, तर बिलकुल तसं विचारही करू नका। फक्त हे पीठ मी जसं मळते तसंच अगदी मळा। आणि पीठ मळल्यानंतर आपण ज्यावेळेस उंडा हातामध्ये घेतो त्यावेळेस हा पिठाचा उंडा जो आहे, हा पिठाचा गोळा जो आहे तो आपल्याला असा, ह्याला चिरा वगैरे पडल्यासारखं दिसतात, पण ह्या पिठाचं मेन कारणच ते आहे की ह्या ज्या चिरा दिसतात त्या आपल्याला दिसल्याच पाहिजे, तरच आपल्या शंकरपाळ्या एकदम, त्याला खूप छान लेअर पडणार आहेत। तुम्ही जास्त एकदम त्याला रगडून जर मळायचा प्रयत्न केला तर ह्या शंकरपाळ्या खुसखुशीत होणार नाही आहेत। आता मी बघा, जसं आपण पीठ मळत जाणार ना, आता पीठ मी पाणी टाकलेलं त्यावेळेस तुम्हाला ते चिकट दिसत होतं, आता आपण मळत जाणार ना तसं ते पाणी त्याच्यामध्ये घट्ट त्याचा तयार गोळा होत राहणार आहे। पीठ एकदम छान मळून झालेलं आहे, साखर पण त्याच्यात छान मिक्स झालेली आहे। आता मी याला 15 ते 20 मिनटं झाकून ठेवणार आहे। आणि आपण आता तोपर्यंत मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि शंकरपाळ्या लाटायला घ्यायच्या आहेत। आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटा छोटा उंडा घ्यायचा आधी। आणि मी आता उंडा तुम्हाला दाखवते किती घेतलेला आहे मी उंडा घेतल्यानंतर फक्त आपण याला हाताने गोल गोल फिरवायचे आणि ह्या ज्या लाईन्स दिसतात ते तुम्हाला ह्या अशाच दिसल्या पाहिजेत आणि तसंच आपण ह्या शंकरपाळ्या लाटायच्या आहेत। आणि अगदी 2-3 लाट्या केलं की पोळी तयार होते। आणि तुम्ही साईज बघू शकता याची किती लाटायची आहे, मी तुम्हाला दाखवते। आणि शंकरपाळ्या कट करताना नेहमी सुरीचाच वापर करा। सुरीचा वापर केल्यामुळे काय होतं, शंकरपाळ्याला लेयर्स खूप छान पडतात। आणि चौकोनी आकारामध्ये लाटून घ्या आणि साईडला जे छोटे छोटे पीसेस राहतात, शंकरपाळ्या कट करून झालेले आहेत। आणि गॅसवरती मी कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे, ते पण छान गरम झालेलं आहे। बारीक गॅसवर ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्या तुम्ही बघू शकता एकदम छान लेयर्स आलेले आहेत। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।